सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। या वेळेला 4 मंत्रिपद मिळालेले खऱ्या अर्थानं लॉटरी लागली। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचं असं त्रिशंकू सरकार असल्यामुळं सातारा जिल्ह्याचा फायदा झाला असं म्हणायला काही हरकत नाही। पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम मंत्री कॅबिनेट म्हणून छत्रपती शिवरायांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली आणि सातारा जिल्ह्याला काहीतरी न्याय मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली। अगदी त्याच पद्धतीने तुम्ही बघायला गेलात तर ग्रामविकास मंत्री म्हणून जे पद आहे हे राज्याच्या ग्रामीण भागाला एक दिशा देणारं आणि एक चांगल्या पद्धतीनं ऊर्जित अवस्था आणणारं किंवा कामं करणारं खातं म्हणून जयकुमार गोरे साहेबांच्याकडे गेलं। पुनर्वसन खातं हे खऱ्या अर्थानं जे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न होते, सातारा जिल्ह्यात मोठे प्रकल्प झाले, कोयना झालं, धोम झालं, धोम बलकवडी झालं, कनेर झालं, यांचा पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे ज्यांनी स्वतःचे घरदार गाव सोडण्याची वेळ ज्यांच्यावर आली त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मकरंदाबांसारखी निवड झाली। आणि चौथी निवड जी अति झाली की सातारा जिल्ह्याला फार मोठा खरं तर निसर्गाची वरदान आहे आणि निसर्गाचं वरदान आहे म्हणून पर्यटन मंत्री म्हणून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून खरं तर शंभूराज देसाईंची निवड झाली। गेल्या 2-3 टर्म असं होतं की जिल्हा सातारा, ऐतिहासिक सातारा, पण पालकमंत्री मात्र अन्य जिल्ह्यातले, त्यामुळं थोडं का होईना विकासाला थोडीशी खीळ बसायची। पण ह्या वेळेला चांगल्या कामं झाली। मिळालेल्या संधींचं काम सोनं करण्याचं काम तर शिवेंद्रराजेंनी फार चांगल्या पद्धतीनं घेतलेलं आहे आणि अजिंक्यतारा असेल, प्रतापगड असेल, रस्त्यांची कामं असतील, फार मोठ्या प्रमाणावर शहरातल्या विकासाची काही कामं असतील, फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी मंजूर करून घेतली। नुसती मंजूर करून घेतली एवढंच नव्हे तर ती कामं आर्थिकदृष्ट्या अर्थकारणात बसवून मोठ्या त्याला निधी मंजूर करून ते कामं करून घेण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। सातारकरांना सवय नाही आहे, रस्ते रुंदीकरण झालं पाहिजे, रस्त्याचे म्हणजे ट्रॅफिक जाम झालं की आमदार नामदार मंत्र्यांना ते सर्व गोष्टी माथी मारायच्या आणि रस्ता रुंदीकरण केलं की थोडंसं नाकं मुरडायच्या अशा पद्धतीचं एक सातारकरांना सवय, ती सवयच तुम्हाला पाहायला मिळाली। समर्थ मंदिर ते बोगदा अतिक्रमणं काढली नगरपालिकेनं आणि तो फार ऐतिहासिक निर्णय झाला। म्हणजे मी मागच्या वेळेलाही तुम्हाला असं सांगितलं होतं आपल्या प्रेक्षकांना की भाऊसाहेब महाराजांनी फार एक मोठं एक काळ धाडसी निर्णय घेतला होता। तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल रस्त्याला सगळे टापऱ्या होत्या आणि तुम्हाला पोवई नाक्यावरचं जे मरे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यासमोर सगळ्या टापऱ्या होत्या। हे काढण्याचा धाडसी निर्णय त्या काळात भाऊसाहेब महाराजांनी घेतला होता। त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे शिवेंद्रराजेंनी घेतला। ही खरं तर एक चांगली बाब आहे आणि मोठं काम होतंय आणि रस्ता रुंद झाला पाहिजे। फुलाला च्या सीझनमध्ये कासला मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात आणि त्यावेळेला फार मोठी जी रस्त्या वाहतुकीची कोंडी होती, त्यामुळे सगळ्यांचीच ससेवल व्हायची। त्यात ॲम्ब्युलन्स अडकायच्या, त्यातच विद्यार्थी अडकायचे, त्यातच सातारकर अडकायचे, त्यातच पर्यटक अडकायचे। म्हणजे कळत न कळत का होईना नाहक ही साताराची बदनामी होती, त्याला कुठंतरी वाव मिळाला पाहिजे, हे त्यातून कुठंतरी मुक्तता मिळाली पाहिजे म्हणून खरं तर हा घेतलेला निर्णय धाडसी होता। समर्थ मंदिर ते बोगद्यावर बऱ्याचशा अडचणी आल्या, न्यायालयीन प्रक्रिया झाल्या, त्यात नगरपालिका जिंकली आणि जी रस्त्यात घरं येत होती ती पाडण्याचे काम पूर्ण केलं। गटाराचं काम सुरुवातीच्या काळात म्हणजे हे काम 8-10 दिवसात होईल, 15 दिवसात असं होईल असं वाटत होतं, पण जवळजवळ ह्या घटनेला आज महिना होत आला तरी देखील पावसाळा तोंडावर असताना गटाराची काम आहे, ते गटाराचं पाणी सगळं रस्त्यावर तुंबतंय। आज जर तुम्ही समर्थ मंदिरच्या वर डॉक्टर पाटलांच्या वरचा परिसर बघितला तर ती झोपडपट्टी जी आहे तिथं सकाळी पाणी एका बाजूनं पाण्याची बचत करा म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूनं ते सगळं रस्त्यावर पाणी येतंय, पावसाचं साठलेलं पाणी येतंय, आलेला गाळ रस्त्यावर येते, माती रस्त्यावर येते, ती गटारं तुंबलेली आहेत। नगरपालिकेनं हे काम
तातडीनं केलं पाहिजे आणि तातडीनं व्हावं अशी सातारकरांची अपेक्षा आहे. म्हणजे रस्ता रुंदीकरण झालं हे चांगलीच बाब आहे, पण त्याच्यानंतर ज्या स्पीडनं काम व्हायला पाहिजे होतं ते तेवढ्या स्पीडनं झालं नाही. तो 4 दिवसाचा उत्साह राहिला पाडण्यापुरता. त्याच्यानंतर मात्र फारसं त्याच्याकडे कुणी लक्ष दिलंय असं दिसत नाही. दिवसाला 10-20 फूट काम होणं म्हणजे हे काम झालं असं नव्हे, तर ते काम 4-8 दिवसात का होईना पण ते झालं पाहिजे. आणि तिथलं जी आता ससेहोलपट लोकांची चालली, म्हणजे लोकांना तुम्ही गटार बांधली तर त्याच्यावर त्यांना पायऱ्या करता येतील, ते कुटुंबवर राहतात, म्हणजे कुटुंब राहतात, त्यांना जाण्या येण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. त्यांना एक तर राहण्याची अडचण होती ती होती, पण आता जे वाचलेलं आहे किंवा त्या झोपडीच्या मागच्या झोपड्या आहेत त्यांना जाण्या येण्याचे रस्ते बंद झालेत. तुम्ही गटाराचं काम लवकर जर केलं त्या परिसरातलं, त्या लोकांसाठी फार ती चांगली बाब होईल आणि म्हणून ते करणं गरजेचं लवकर आहे. नगरपालिकेचा उत्साह कमी झालाय, बांधकाम विभाग त्याच्याकडे लक्ष देईना अशी काहीतरी लोकांच्या तक्रारी आणि अशा चर्चा सुरू आहेत. आणि ह्या चर्चेला कुठेतरी नगरपालिकेनं लक्ष घालावं एवढीच माफक आहे. नगरपालिका जर लक्ष घालत नसेल तर स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी लक्ष घालावं, उदयनराजेंनी लक्ष घालावं आणि बांधकाम विभागाकडून रात्रंदिवसा राबून का होईना ते काम केलं पाहिजे. तर म्हणणार रात्रीचं काम केलं तर क्वालिटीच होत नाही, नाहीतरी क्वालिटीची कामं होतात असं सातारकरांचा कुठं दावा आहे. आणि सातारकरांना काम खड्ड्यातून रस्त्यातून खड्डे अशाच परिस्थितीत जाण्याचं लोकांना सवय. तर ते हे जे लोकांच्या अडचणी होत आहेत ह्या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्या एवढंच त्या परिसरातली खरं तर लोकांची मागणी आहे. आणि तिथं जर एकंदर जर परिस्थिती बघितली तर तोंड बघून अतिक्रमण काढले अशा स्वरूपाचे आरोप होत आहेत. खरं तर ह्या परिस्थिती ज्या वेळेला अतिक्रमण काढली गेली त्याच वेळेला ते खरं तर कोणाचंही मुलाहिजा न ठेवता केलं पाहिजे होतं. कारण बागवानांची इमारत पाडली, समोरची शेख इमारत पाडली, पुढचं गणपती मंदिर पाडलं, बनगेंच्या समोरच्या सगळ्या त्या जी घरं होती ती निघाली, पण त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो तसाच राहिला. त्याच्यामुळे धनदांडग्यांच्या इमारती ठेवल्या की काय अशा स्वरूपाचं आता लोक आरोप करतात, अशा स्वरूपाच्या लोक चर्चा करतात. नगरपालिकेने याकडेही लक्ष द्यावं. कोण गरीब कोण श्रीमंत ह्यापेक्षा लोकांची सोयीचं काय हे बघितलं पाहिजे आणि ते करावं एवढीच लोकांची अपेक्षा आहे. जे पडलंय ते आमचं पडलेलंच आहे, जे पडलंय नव्हे तर पाडलंय तरी देखील आम्ही शांत बसलो, कारण आमची परिस्थिती नाही, आमचा राजकीय वशिला नाही, आमच्याकडे पैसा नाही, कोर्टात जाण्यासारखी परिस्थिती नाही, म्हणून आम्ही ते कोर्टात जाऊ शकलो नाही असं लोकांचं म्हणणं आहे. पण आमचं पाडलं ठीक आहे, आमची परिस्थिती नाही म्हणून पाडलं, पण सर्वसामान्यांचं पाडताना धनदांडग्यांचं ठेवायला नको अशा स्वरूपाच्या लोकांच्या मागण्या आहेत आणि अशा स्वरूपाच्या लोकांच्या चर्चा आहेत.